आता तुम्ही लेखन चालू केलेत, हे तुमचं पहिलं व्यावसायिक लेखन आहे. हो. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही पुढे तुमचे गोल काय आहेत, की पुढे ओके. जाऊन तुम्हाला काय अजून लिहायचंय, काय तुमचे गोल्स आहेत, फ्युचर गोल्स? सर्वप्रथम म्हणजे जसं आता तेजोनिधी झाल्यानंतर तेजोनिधीचं दुसरी आवृत्ती आता हे होते, तर जी म्हणजे तिसरी आवृत्ती करण्याचा माझा विचार आहे, मानस आहे त्याचा. आणि किती झालं ना, आपण भले काही बोलतो वाचाल तर वाचाल, पण तरी आहे ना, लोकांनी घेतली आहेत पण पुस्तकं, पण बरेच लोक अजूनही लोकांनी वाचलं नाही आहे. लोकांना ते वाचण्याचं हे फार कमी आहे. आत्ता ते वाचनाचं हे कमी होतं आहे, झालं आहे लोकांचं. तर माझा आता विचार चालू आहे की पुस्तकाचं ऑडिओ बुक करायचं. तो पण विचार आहे की एक साधारण या वर्षामध्ये किंवा पुढच्या मे बी 3-6 महिन्यामध्ये कदाचित मी ऑडिओ बुक पण आणेन ह्याचं. जेणेकरून लोकांना जे नाही बाबा पुस्तक नाही वाचता येत आहे, हे आहेत, ऑडिओ बुक ऐकलं, चालतात. मुंबईमध्ये तुला माहिती आहे लोक प्रवास किती करतात. 1-1.5 तासामध्ये पुस्तक ऐकून संपवू शकतात. असं जे आहे प्रवासात वाचत म्हणजे तेच हे आहे ना, ऐकू तर ते ऑडिओ बुक करण्याचा तो माझा पहिला मानस आहे. त्याच्यानंतर मी तर उद्योजकच आहे. सो माझं पूर्ण विचार हा उद्योजकांच्याच विषयावरतीच लिहिण्याचं माझं असणार. सो आहेत काही प्लॅन्स आहेत जे उद्योजकांवरतीच पुस्तकं लिहिण्याचं हे आहे. आता काही लोक मला समोरून विचारत आहेत, सर आम्हाला ह्या विषयावरती लिहायचं आहे, तर तुम्ही लिहा आमच्यासाठी. म्हणजे ते इट्स काइंड ऑफ घोस्ट रायटिंग. भले त्यांचंच नाव असेल, पण मी किंवा ह्यांनी हेल्प केली असं असेल, तर असे बरेचसे येत आहेत. पण उद्योजकांच्या रिलेटेड उद्योगाची विषयावरतीच लिहिण्याचा पूर्ण मानस आहे. ऑफकोर्स माझं स्वप्न, जसं मी बोललो, चित्रपट नाटक हे माझं मनात खूप प्रेम त्याच्यावरती आहे. तर चित्रपटाची कथा लिहायचं एक आहे, स्वप्न आहे. जसं आता पुस्तक लिहून पूर्ण झालं आहे, कदाचित चित्रपटाचं कथा पण लिहिण्याचं स्वप्न आहे माझं. बघू, ते पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुमचा लीडिंग स्टार किंवा कॅरेक्टर मला वाटतं बिझनेसमॅन असणार असं मला वाटतं. हो, येस. व्यावसायिक असल्यामुळे मला आजूबाजूला जे काय असतं ते उद्योगाची रिलेटेड दिसतं. कसं पद्धतीने करायचं, काय करायचं, ते कुठे नाही. भले काहीतरी वेगळा जरी सब्जेक्ट काढला, त्याच्यामध्ये कुठेतरी मी आहे ना उद्योजकाला मांडणारच. अरे ह्याचा उद्योजक, ह्याचा उद्योग हा असणारच त्याच्यामध्ये. अच्छा, ज्यांना आता लिखाण करायचं आहे, ज्यांना पुस्तक लिहायचं आहे, असे काही आपले तरुण असतील, तरुणी असतील, त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? आणि असं तर मी त्यांना असं खूप अगेन मी सांगतो की मी काही, कारण हे माझं पहिलंच पुस्तक आहे, पण मी त्यांना एक आवर्जून सांगेन की लिहिते व्हा. आणि पुस्तक लिहिणं ना, ही प्रोसेस फार काही हे नाही आहे, म्हणजे कठीण नाही आहे. असं पाहिलं तर तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे, ज्या विषयावरती लिहायचं आहे ते विषय तो नीट हे करून, अच्छा लोकांना ते कशा पद्धतीने आवडू शकतं, पण ते पहिलं तो विषय, तो जे हे आहे ते तुम्हाला आतमध्ये फील झाला पाहिजे की अरे त्याची ती एक म्हणतात ना अशी कळकळ निर्माण झाली पाहिजे. अरे आता हे पुस्तक लिहायचंच असं जेव्हा येईल ना, तेव्हा पुस्तक चालू करा. आणि त्या पुस्तकाच्या तुम्हाला जे काही लिहाल ते पहिलं तुम्हाला आवडलं पाहिजे, की जे काही मी लिहितोय ते मला पहिलं आवडतं की नाही. कारण जेवढ्या फिलिंग्स तुमच्या ज्या असतात ना, त्याच बऱ्याच लोकांच्या त्या फिलिंग्स असतात अशा, आणि तुमची फिलिंग आहे ना मॅच होते. बरं, ती वेवलेंथ आहे ना, ती अशी मॅच होते आणि ती लोकांना ती कुठेतरी अपील होते. अरे हे आपलंच आहे, आपलंच हे आहे. सो मला लिहिणाऱ्यांना एवढंच हे आहे, कुठलाही विषय घ्या, कुठलंही हे करा, पण ते स्वतःला पहिलं प्लीज करा. तो विषय तुम्हाला आहे ना स्वतःला खूप हिट झाला पाहिजे, तर मग तुम्ही चांगलं लिहू शकाल. हे पुस्तक ज्यांना घ्यायचं आहे, म्हणजे हे पुस्तक आता आपण परत विषयावर, मला पण स्वतःला पण घ्यायचं आहे अर्थात. ओके. तर ज्यांना घ्यायचं आहे पुस्तक, त्यांनी कसा कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला? अनिकेत, हे ॲक्च्युली सेल्फ पब्लिश बुक आहे. सध्या तरी म्हणजे ज्यांनाही घ्यायचं असेल
तर मी आता सध्या काही बुक स्टोर्सबद्दल माझे आता डिस्कशन चालू आहेत. सॅटर्डे क्लबच्या बाहेर हे पुस्तक न्यायचं आहे. मॅजेस्टिक आहे, आयडियल बुक डेपो, काही ज्योती स्टोर आपल्या म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये बऱ्याच लोकांच्या काही कनेक्ट्स आहेत. तर तिथे बुक स्टोर्स आहेत, त्यांच्याकडे पण पोचेल हे पुस्तक. पण सध्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मलाच कॉन्टॅक्ट करावं लागेल. आणि मी बऱ्याच लोकांकडे आहेत पण पुस्तकं, काही कोल्हापूरमध्ये आहेत, पुण्यामध्ये काही लोकांकडे, मुंबईमध्ये आहेत काही लोकांकडे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पाठवून देईन. कुरिअर आहे, हे मी लोकांना पाठवतो आणि लोकांचे लगेच रिप्लाय पण येतात की सर पुस्तक मिळालं, वाचलं असं. सो तुम्ही करू शकतात. पण येत्या मे बी एखाद महिन्यामध्ये तुम्हाला मेजर बुक स्टोर्समध्ये सुद्धा पुस्तक डेफिनेटली मिळेल. आजचा आपला हा पॉडकास्ट, आपल्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? अरे मस्त मस्त. म्हणजे मला सर्वप्रथम पहिलं तर खूपच असं हे होतं, पॉडकास्ट करणं हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे, तर थोडंसं एक टेन्शन पण होतं. आणि मी आहे ना खरं पाहिलं तर म्हणजे मी थिएटरचा पण माणूस असलो ना तरी लिखाण जरी करत असलो तरी मी आहे ना खूप प्रिपेअर्ड करणारा माणूस आहे. मला ते जरा नीट प्रिपेअर्ड करायचं आणि मग बोलायचं. तू मला बोलास अरे सर बोला, तर मी नाही बोलणार, पण प्रिपेअर्ड होऊनच करतो. ओके. पण मला ह्या गप्पांच्या ओघात मला खूप असं वाटलं नाही अरे हां मी प्रिपेअर्ड नाही होतं तसं हे, पण नाही केलं तरी मी एकदम चांगल्या प्रतीने म्हणजे ते आलं असं मला काही वाटलं नाही की अरे मी इथे काही केलं असतं किंवा असं झालं. मस्त ते आपल्या गप्पांच्या ओघांमध्ये ना खूप चांगल्या प्रकारे आलं. सो रिअली ॲप्रिशिएट. म्हणजे हे जे तुझं जे पॉडकास्ट तू घेतलं, जे आपण चर्चा केल्या ना, खरंच म्हणजे म्हणायला पाहिजे म्हणजे चांगलं आलं खरं ते. थँक्यू सो मच. आणि तेजू, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.